श्री स्वामी समर्थ श्वेता झोम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत चंद्रहार, जो की लहान मुलींसाठी वगैरे तुम्ही इझिली यूज करू शकता। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 चंद्र, त्यानंतर घेतलेले आहे ओव्हल शेप मोती, त्यानंतर गोल्डन छोटी साईज बीड्स, त्यानंतर घेतलेली आहे अशा मोत्यांची जी लेस भेटते अशा प्रकारची ती घेतलेली आहे, ती यूज करणार आहोत आपण। त्यानंतर घेतलेले आहे पक्कड, कात्री पक्कड आणि आपली गेज वायर। तर चला बघूया। तर मी इथे इतक्या साईज मध्ये गेज तार घेतलेली आहे, तिला आपण आता कट करून घेऊया। तर या बेस तारीवर आपण आता जे मधलं फूल आहे त्याच्यासाठी बेस बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे आपण टर्न करून घेणार आहोत तार। अशा पद्धतीने बघू शकता। दोन्ही साईडच्या तारेला आपण आत बाहेर टर्न करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने इथे मी बेस तयार करून घेतलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीमध्ये आणि आता आपण याला एकदम मधोमधच्या साईडला घेणार आहोत। त्यासाठी इथे थोडंसं नॉर्मली टर्न करून घ्यायचं आहे असं तारीला। इथे बेंड करून तार इकडे पुढे सरळ ठेवायची आहे आपल्याला। आणि या साइडने देखील आपण सेम प्रोसेस करणार आहोत। तारेला थोडंसं नॉर्मली बेंड करणार आहोत। अशा प्रकारे आपण बेस तार इथे तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण काय करणार आहोत, गोल्डन मोती आणि गोल्डन मनी यांचं आपण जे फूल आहे ते तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे गेज तार घेतलेली आहे। गेज तार अर्धा मीटर मी कट करून घेतलेली आहे। आणि आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम इथे बेस तारवरती जी स्टार्टिंग तारीची आहे ती पॅक करून घेणार आहोत आणि डायरेक्ट बेस तारवरतीच फुल तयार करून घेणार आहोत आपण। एक्स्ट्राची जी काही तार आहे ती मी इथे कट करून टाकलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक साधारण तर आता आपण या बेस वरती हा जो पिंक स्टोन आहे हा पॅक करून घेणार आहोत सर्वप्रथम। स्टोन मधून तार होऊन आपण बेस मधून काढून घेत आहोत तार। बघू शकता। अशा पद्धतीने आपण आता बेस तारेवरती पॅक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, बॅकने देखील आपण तार कुठल्याही प्रकारे टोचणार नाही अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे।
तर बघू शकता आता आपण याला काय करणार आहोत, एक मोती व्हायचा आहे. आपण जे काही नेहमीप्रमाणे मोत्यांचं जे फूल बनवतो तशा टाइप मध्ये इथे आपण आता करणार आहोत. एक मोती वळून घ्यायचा आहे, एक गोल्डन मनी वळवायचा आहे आणि गोल्डन मनी साईडला करून मोत्यामधून आपण आता इथे तार पास करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. सेम आता आपल्याला सगळ्या राऊंड असाच मोतीने पॅक करून घ्यायचा आहे. एक मोती, त्यानंतर एक गोल्डन मनी, गोल्डन मनी, अशा पद्धतीने आपण सगळं राऊंड करून घेणार आहे. तर आता आपण अशा प्रकारे फुल पॅक करून घेतलेले आहे. त्यानंतर दोन्ही साइडने आधी आता आपण मोती ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आता आपण इथे जो काही चंद्राचा पॅच आहे तो ओवून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये बघू शकता. आणि या साइडने देखील चंद्र ओवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथे मधलं जे पॅन्डल आहे ते पॅक करून घेतलेले आहे. आता आपण इथे लूप बनवून घेणार आहोत. जे काही मोत्यांची माळ आहे ती आपण इथे अटॅच करणार आहोत. त्यासाठी इथे मी छोटंसं लूप करून घेणार आहे. अशा पद्धतीने जे काही लूप आहे ते आपण रेडी करून घेणार आहोत. आणि जी काही एक्स्ट्राची तार आहे ती मी इथे कट करून टाकलेली आहे. इथे हा आपला अशा प्रकारचा लूप रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीमध्ये आणि इकडून देखील आपण लूप तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे दोन्ही साइडचे लूप आपले रेडी झालेले आहे. तर यानंतर आता आपण हे जे मोती माळा आहेत त्या मी इथे 3 साइज मध्ये कट करून घेतले आहे. एक लहान एक मोठी अशा साइज मध्ये. तर आता आपण याला काय करणार आहोत, जे की आपलं चंद्र आहे या चंद्राच्या मध्ये आपल्याला हे जे लूप आहे रेडी ते रेडी लूप घ्यायचं आहे. आता याला आपण इथे काढून अशा प्रकारे ओवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा जो आपला गजरा आहे हा, याला गजरा माळ बोलतात. तर आपण दोन्ही साइडच्या लूप मध्ये याला अटॅच करून घेत चालणार आहोत. त्यानंतर ह्या माळेला आपण थोडं मीडियम साइज मध्ये इथे अटॅच करून घेणार आहोत पुन्हा लूप मध्ये.
अशा पद्धतीने आणि जी लास्टची आहे ती देखील माळ आपण ओवून घेणार आहोत. आणि आता या लूपला आपण पॅक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हा जो पेंडंट आहे तो रेडी करून घेतलेला आहे, बघू शकता. तर आपण आता इथे जे लूप केलेले आहेत तर याला मी काय करणार आहे, डायरेक्टली मोत्यांची माळ अटॅच करून घेणार आहोत या लूपमध्ये. तर यासाठी काय करायचं आहे, हे लूप जे आहे याची तोंड थोडीशी ओपन करून घेणार आहोत आपण. आणि यातून आपल्याला ही जी चेन आहे नाजूकशी ती ओवून घ्यायची आहे. तर मी इथे बघू शकता लूपमध्ये चेन ओवून घेतलेली आहे. आणि आता आपण हे लूप जे आहे ते पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने. आणि जे पॅकला आहे तिथे आपण अटॅच करून घेणार आहोत लूप. तर हे झाली आपली एक साईड. दुसऱ्या सेम साईडला आपण लूप थोडंसं ओपन करून त्यामधून चेन ओवून घेणार आहोत. तर मी हे जे लूप आहे एंडिंगचं ते थोडंसं अधोमध्येच बसवलेलं आहे. तुम्ही हवं त्या साईजनुसार अटॅच करू शकतात किंवा चेन देखील साईजनुसारच ठेवू शकता. पण मी इथे छोट्या मुलींचं असल्यामुळे चेनला इथे मध्यभागीला जरा पॅक करून घेणार आहे. आणि ह्याला आपण आता इथे पॅक करून घेणार आहोत. त्यानंतर इकडच्या साईडला देखील मी 2-4 मोती सोडूनच लूप टाकलेला आहे. आणि यामध्येच आपण हा जो पॅक करायचं हुक आहे ते टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि याला आता आपण पॅक करून घेणार आहोत. तर सुंदर असा नेकलेस तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि हा सुंदर चंद्रा नेकलेस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.